द्रव्य खतांचं नियोजन असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून जे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल ते मिरच्या पिकामध्ये कशा पद्धतीने करणं गरजेचं. आता जसं आपण बंपर प्रोडक्शनसाठी 2 तोड्यातलं अंतर वाढवलं, आता हे 2 तोड्यातलं अंतर वाढवल्याचे दुसरे फायदे, जे अन्नद्रव्याचा मुद्दा तुम्ही इथं उपस्थित केलाय म्हणून मी त्याला जोडूनच सांगतो. त्याचे काय फायदे, तर सिंक्रोनाइज पद्धतीने म्हणजे एक सारखेपणाने किंवा एक लयबद्ध पद्धतीने, जसं आपण त्याला फुलं आणतोय लयबद्ध पद्धतीने त्याची फळं तोडतोय, तसंच आपल्याला एक लय सापडतो की आपल्याला कीड रोग व्यवस्थापन करता येतं आणि त्याच पद्धतीने आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येतं. ज्या दिवशी मिरचीची तोडणी शक्यतो महिला मजुरांकडे करा. महिला मजुरांनी जर केली तर झाडाला कमीत कमी जर्क बसेल, झटका कमी बसेल, त्यांच्याकडे तो नाजूकपणा जो काम करण्याचा आहे तर तो त्याचा इथं फायदा होतो. जे काही आपले पुरुष मजूर असतील तर ते इतर कामासाठी आपण वापरू शकतो. तोडणी झाल्यानंतर त्वरित संध्याकाळी असेल किंवा दुसऱ्या दिवशी असेल, तोडणी संपल्या आपल्याला एक साधं कीटकनाशक आणि बुरशीनाशक आपल्याला त्याच्यावर फवारणी करायची. गरज पाहून जर आपल्याकडे फुलकिडे वगैरे समस्या असेल तर त्यानुसार आपण भारीतले निवडू शकतो, परंतु नसेल तर साधं कार्बनडॅझिम मँकोझेब युक्त जे मँडोज असेल किंवा सगळ्यात स्वस्त कॉपर घटकयुक्त जे काही बुरशीनाशक असेल त्याची आपण फवारणी करायची, जेणेकरून त्याच्या काही झाडाला जखमा झाल्या त्या भरून निघतील. अन्नद्रव्य व्यवस्थापन मध्ये जसं बेसल डोसला आपण एवढी अन्नद्रव्य वापरलीत, परंतु त्याला सतत अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे, कारण ते सतत आपल्याला माल देते. तर आता मिरचीचं काय होणार आहे की जेवढे नवीन फुटवा येईल, जुन्या फुटव्याला परत कळी येणार नाही, जुन्या फुटव्याला परत फुलधारणा होणार नाही, त्यामुळे आपल्याला नवीन फुटवा येणं गरजेचं आहे. मग नवीन फुटवा येण्यासाठी आपल्याला संतुलित अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. मग ते कसं करायचंय, ज्या दिवशी तुम्ही तोडणी केली तर असं गृहीत धरा की आपली तोडणी 1 एकर क्षेत्राची तोडणी एका दिवसात संपणार नाही, साधारण 2-3 दिवसात आपली ती तोडणी चालेल. तर ज्या दिवशी तुमची तोडणी संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी तत्परतेने आपल्याला काय वापरायचंय, तर 05234 किंवा जिथं स्फुरद आणि पालाशयुक्त जे घटक आहेत 06020 सारखे ते वापरायचे. कारण का, तर ते लागू थोडे उशिरा होतात. म्हणजे ते तुम्ही आज वापरले तर आपल्याला 15 दिवसांनी एक अपेक्षित आपली जर पुढची तोडणी तर आपल्याला त्याचे रिझल्ट येण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी मिळेल आणि अतिशय चांगले त्याचे परिणाम मिळतील. खास करून पोटॅश आपल्याला उशिरा लागू होतं, म्हणून ते तिथं पहिलं वापरायचं. त्यानंतर दुसरं काय वापरायचे, तर कॅल्शियम बोरॉन आपल्याला तिथं द्यायचे. कॅल्शियम आणि बोरॉनचा फायदा असा आहे की पेशीची जी काही रचना आहे तर ती चांगली बनते कॅल्शियममुळे, आणि बोरॉनमुळे परागीकरण चांगलं होऊन फळधारणेचं संख्या वाढते. त्यानंतर मिरचीमध्ये जितकं बी जास्त येईल तितकं तुम्हाला वजनाला फायदा होईल. म्हणजे फक्त स्किनला पैसे नाही किंवा त्याच्या कातडी किंवा बाहेरची जी काही आवरण आहे त्याच्यावर तुमचं वजन नाही ठरत, तर आतल्या बियावर पण ठरतं. मग बियांची संख्या किंवा बियांचं जर तुम्ही आकार वाढवू शकले, वजन वाढवू शकले, तर मग पर्यायाने तुमचं फळांचंही वजन वाढतं. मग तिथं कॅल्शियम बोरॉनचा रोल येतो. ज्या दिवशी तुमची तोडणी संपली त्या दिवशी तुम्ही फवारणी घेतली, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी विद्राव्य खत 05234 सारखं प्रति एकर 5 किलो आपण सोडलं किंवा 06020 सारखं विद्राव्य खत आपण 5 किलो प्रति एकर सोडलं. त्यानंतर 3-4 दिवसापर्यंत आपण पाण्याचं व्यवस्थापन करायचे. परत एकदा कॅल्शियम आणि बोरॉन याचा वापर आपल्याला करायचा आहे. 5 किलो कॅल्शियम नायट्रेट असेल आणि अर्धा किलो आपलं बोरॉन असेल त्याचाही वापर आपण ठिबकद्वारे करू शकतो. त्यानंतर काय करायचंय, मग 05234 नंतर साधारणपणे 8 ते 10 दिवसांनी आपल्याला 13-045 सोडायचे. 13-045 यासाठी की आपल्याला नत्र जर पूर्ण बंद केलं तर नवीन शेंडा यायचा बंद होईल. नवीन शेंडा जर आला नाही तर त्यातून काय होईल की नवीन फुलधारणा आपल्याला थांबली जाईल. जर आपल्याला आपले तोडे पुढे घेऊन कालांतराने वाढवायचे तर आपल्याला 13-045चा वापर करायचा आहे. जर आपल्याला ते पीक तिथंच थांबवायचंय तर तो 13-045ला आपण काट मारू शकता. 13-045 सोबत काय, तर मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो प्रति एकर आपल्याला द्यायचे, आणि पावसाळ्याचे किंवा थंडीचे दिवस असतील तर 3 किलो सल्फरही आपल्याला त्यातून द्यायचे. त्यानंतर परत एकदा 13-045चा वापर झाल्यावर 4-5व्या दिवसांनी आपल्याला 1261चा वापर करायचा आहे. मग 13-045 आपण वापरणार जर आपल्याला तोडे पुढं वाढवायचे, तोड्यांची संख्या वाढवायची तर, आणि जर ती नसेल वाढवायची तर 13-045ला काट मारून आपण 1261च फक्त देऊ शकतो. 1261 द्यायचे. 1261 सोबत आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट, चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट आणि खास करून चिलेटेड झिंक किंवा HDP झिंक जे येतात तर त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. कारण का, तर फुलं धारणा होण्यासाठी जे काही संजीवकांची निर्मिती झाडामध्ये होते तर ती करण्यास प्रमुख रोल हा झिंकचा असतो, त्यामुळे आपल्याला ते झिंक वाढवायचे. 05234 ने पक्वता येते, परंतु ते लागू व्हायला वेळ लागतं म्हणून ते पहिले दिले. 13-045 ने नवीन शेंडा चालतो म्हणून आपण त्याचा मध्ये वापर केलाय, आणि 1261 ने जे फुटव्यांची किंवा फांद्यांची संख्या आहे ती वाढते. जेवढी फांदे फुटव्यांची संख्या वाढेल तेवढ्या प्रत्येक फांदीला 2-3 कळी तुम्हाला दिसेल आणि तेवढी फुलांची संख्या वाढेल. तर अशा पद्धतीने व्यवस्थापन करायचे. 1261चा वापर किंवा शेवटचा जो काही 1261 प्लस मायक्रोन्युट्रिएंटचा वापर आपला संपला, 3 वेळा आपण खतांचं व्यवस्थापन किंवा 4 वेळा हे खतांचं व्यवस्थापन केलं की त्यानंतर 5व्या-6व्या दिवशी आपली तोडणी येते, परत आपण ती तोडणी घ्यायची. अशा पद्धतीने जी काही मिरची पिकाचं लयबद्ध फळं फुलं आणतोय
त्याच पद्धतीने आपल्याला हे अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रत्येक तोडणीनंतर करायचे. जोपर्यंत आपल्याला बाजारभाव चांगला आहे किंवा जोपर्यंत आपल्याला आपला प्लॉट टिकवायचा आहे तोपर्यंत अशा पद्धतीचं जर अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर आपल्याला बंपर प्रोडक्शन पासून कोणीही थांबू शकत नाही. आपल्याला अतिशय चांगलं प्रोडक्शन आहे. आणि खास करून बऱ्याच जणांची समस्या येते की मिरचीचे पहिले 2 तोडेला मिरचीचं फळ लांब राहतं आणि नंतर ते फळ छोटं होत जातं किंवा फळ वाकडं होणं, फळाला आकार चांगला नाही येणं, मग बाजारात पण बाजारभाव न मिळणं. तर ती समस्या टाळण्यासाठी हे अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण टप्प्याटप्प्याने करणं गरजेचं आहे, ज्याचा आपण ठिबकद्वारे विचार करतोय. काही फवारणीद्वारे आपण करू शकतो, जसं की तोडणी झाल्यानंतर आपण जे बुरशीनाशक वगैरे वापरतो त्यामध्ये अॅमिनो बेस्ड प्रॉडक्ट फास्टर असेल किंवा फ्लोरोफिक्स असेल ज्यात प्रोटीन हायड्रोजिलेट सारखे घटक आहे त्याचा अंतर्भाव करू शकतो. चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट आपण फवारणीतूनही देऊ शकतो, न्यूट्रिप्रो ग्रेड 2 सारखं किंवा फक्त झिंक फेरस मॉलिब्डेनम सारखं ग्रेड 10 तेही फवारणीतून आपण देऊ शकतो. तर एखादी फवारणी आपण इथं विचार करू शकतो. जर समजा फुलांची संख्या आपल्याला वाटते की अपेक्षित संख्या नाही किंवा एवढं करूनही आपल्याला थोडीफार गळ जाणवते तर अल्फा नॅप्थॅलिक ऍसिटिक ऍसिड सारखे होल्ड ऑन किंवा बाजारात जे काही प्लॅनोफिक सारखे घटक मिळतात त्याचाही आपण 10 ppm चा वापर किंवा प्रतिपंप साधारण 4 ते 5 मिली या पद्धतीने आपण करू शकतो. मग फवारणीतून एखाद्या अन्नद्रव्य चा उपयोग किंवा एखादा अन्नद्रव्याचा फवारा त्या मधल्या 15 दिवसात एक आणि जमिनीतून अन्नद्रव्याचं 4 वेळाचं वेळापत्रक जर आपण कंटिन्यू केलं तर मला वाटतं खूप चांगलं प्रोडक्शन आपल्याला यातून येऊ शकतं. निश्चितच. म्हणजे आता तुम्ही डिटेल म्हणजे विद्रव्य खतांचं नियोजन जे आहे ते डिटेल कुठलं खत कुठल्या वेळेला वापरणं गरजेचं आहे, टप्प्याटप्प्याने त्याचं नियोजन कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे ते आपण शेतकरी बंधूंना सांगितलं. आणि मला असं वाटतं मिरची पीक हे मल्टी पिकिंग आहे. मग 0, 42, 47 ही ग्रेड सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वापरू शकतो. जिथं 0 त्या ठिकाणी आपण 0 त्याच्या जोडीला आपण जमिनीतून अन्नद्रव्याचा अपटेक जास्त होण्यासाठी ह्युमिक युक्त जे काही घटक असतील मग ते ह्युमिक असेल फक्त किंवा रूट पॉवर असेल किंवा आपलं जे काही बायोझाईम असेल, पॉवर जेल असेल इत्यादी जे घटक आहेत तर ते आपण कंटिन्युअस बेसिसवर आपण ती खत आपण ड्रिपद्वारे देऊ शकतो. हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले आणि निश्चितच हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर आमचे काही बाकीचे काही जे शेतकरी वर्ग आहे जे मिरची उत्पादक शेतकरी आहे त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.